लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आली। हो, लाडक्या बहिणींनो, तुम्ही सर्वजण वाट बघत होते ना 1500 रुपयाची, तर ते 1500 रुपये जमा झाले आज। हो, आज तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झालेला आहे। या महिन्याचा जो काही हप्ता होता तो हप्ता जमा झाला आणि बघा एवढ्या जिल्ह्यात आज पैसे आले आणि उद्यापर्यंत बाकीच्या राहिलेल्या जिल्ह्यामध्ये पैसे येतील। तर बघा आज भरपूर जिल्ह्यात पैसे आलेले आहेत। ऑगस्टचे 1500 रुपये अखेर जमा झाले। बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये पण पैसे आले असतील, चेक करा, SMS चेक करा, सर्वांना पैसे आलेले आहेत। सांगतो सर्व तुम्हाला ऑगस्ट हप्त्याबद्दल माहिती। तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नसतील तर आज किती वाजता तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील ते पण सांगतो आणि महत्त्वाच्या अपडेट देखील आहेत, त्या अपडेट पण आपण समजून घेऊया। चला, इथून तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला सर्व माहिती मी नीटपणे समजून सांगतो। तर लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी अशी की जो काही हप्ता होता जुलै नंतर पुन्हा आता तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये आले बहिणींनो। हो, ऑगस्टचे 1500 रुपये जमा झालेले आहेत। परंतु ही अपडेट तर आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व अपडेट आपण बघणार आहोत। परंतु महत्त्वाचं म्हणजे 5000 रुपये पण येणे सुरू झाले। 5000 रुपये कोणाला मिळत आहे आणि 15 लाख रुपये, हो 15 लाख रुपये पण आता शासनाकडून मिळणार आहेत। आणि 15 लाख रुपये कोणत्या बिझनेससाठी तुम्हाला दिले जात आहे, ते बिझनेस कोणत्या बिझनेससाठी तुम्हाला मिळणार आहेत ते पण सांगतो। एक व्यवसाय आहे, त्या व्यवसायासाठी हे 15 लाख रुपये तुम्हाला मिळणार आहेत। तर ते कसे मिळणार आहेत, त्यासाठी कागदपत्रे काय काय लागणार आहेत ते पण सांगतो। अत्यंत महत्त्वाची माहिती आहे, व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। तर हे बघा, तुम्हाला 15 लाख पण मिळणार आहेत, 15 लाख। ओके, तर जवळपास 15 लाख रुपये तुम्हाला मिळणार आहेत, ते पण सांगतो मी। आणि बघा इथे आता महत्त्वाचं समजून घ्या, ज्या ज्या बहिणी पात्र आहेत ना त्या बहिणींना आता ऑगस्टचा हप्ता देणे सुरू करण्यात आलेला आहे। आणि एक महत्त्वाची अपडेट तुम्हाला सांगू का, तर शासनाने एक नवीन योजना काढली। हो, या योजनेचं नाव आहे लाडकी सुनबाई योजना। तर सुनबाई योजना आहे आणि या सुनबाई योजनेमार्फत आता एक नंबर देण्यात आलेला आहे आणि तो नंबर तुमच्या कामाचा आहे। तो नंबर पण सांगतो तुम्हाला, काही टेन्शन घेऊ नका। आणि तो नंबरचा तुम्हाला काय फायदा होणार आहे, तुमच्या काय अडीअडचणी दूर होणार आहेत ते देखील सांगतो मी तुम्हाला। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा, फक्त अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहेत। सोबत तुम्हाला आजच्या ताज्या बातम्या देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत। तुम्हाला सर्वांना माहीत आहे, आपल्या चॅनलवर जी माहिती दिली जाते, आपला व्हिडिओ थोडा लांब असतो, 25-26 मिनिटाचा एकच व्हिडिओ असतो, परंतु या एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व सांगून टाकतो। मग तुम्हाला पुढे दुसरा व्हिडिओ बघण्याची गरजच राहत नाही, कारण मी एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व अपडेट देऊन टाकतो। मग तुम्हाला पुढे दुसरा व्हिडिओ कोणाचा बघण्याची गरज राहत नाही, कारण सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जाते। तर बघा लाडक्या बहिणींनो, आता मी तुम्हाला सांगतो ऑगस्ट महिन्याचे जे काही 1500 रुपये सुरू झाले ना त्याबद्दल सांगतो मी तुम्हाला। अत्यंत महत्त्वाचे अपडेट, भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पडले आणि SMS देखील आलेले आहेत। तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नसतील तर बघा पुढील किती तासात आता तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील ते पण सांगतो मी। अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी। हो, लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। चला सांगतो मी तुम्हाला, इथून व्हिडिओ पूर्ण बघा। तर राज्यातील सर्वात फेमस योजना आहे लाडकी बहीण योजना। हे बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये काय काय अपडेट बघणार आहोत। लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपयेबद्दल मी तुम्हाला अपडेट देतो, त्यानंतर 5000 रुपये संदर्भात माहिती मी तुम्हाला सांगतो आणि 15 लाख रुपयेबद्दल पण अपडेट सांगतो आणि महत्त्वाचं बातम्या, आजच्या बातम्या, एवढी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे कंटिन्यू शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुमच्या कामाची माहिती आहे आणि सर्व माहिती तुमच्यासाठी आहे। पटापट या व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर जरी नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा,
शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा, ऑल नॉर्थ सिलेक्ट करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि घंटीचं बेल आयकन प्रेस करा. चला आता आपण सर्व काही जाणून घेऊया. एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगतो, तुमच्या लक्षात यायला पाहिजे अशा सिंपल सोप्या भाषेत मी तुम्हाला आता सर्व काही सांगतो. बघा आता इथून सर्व माहिती आपण नीटपणे जाणून घेऊया. तर लाडक्या बहिणींनो, इथून तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा. आता हे बघा, राज्यातील सर्व लाडक्या बहिणी फक्त ऑगस्ट महिन्याच्या 1500 रुपयाची वाट बघत होते आणि अखेर पैसे येणे सुरू झालेले आहेत. आता मी तुम्हाला सांगतो कोणाकोणाच्या खात्यामध्ये पैसे आले ते पण सांगतो तुम्हाला, आणि ताज्या बातम्या पण देतो मी तुम्हाला. 5000 रुपये संदर्भात पण अपडेट सांगतो आणि 15 लाख रुपये संदर्भात पण अपडेट सांगतो. सर्व माहिती भेटणार आहे, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा फक्त. चला बघा, आता सर्व माहिती एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो मी. आता पहा अपडेट. तर लाडक्या बहिणींनो, आता माहिती समजून घ्या नीटपणे, सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो. हे बघा, लाडकी बहीण योजनेच्या यशानंतर आता लाडकी सून योजना सुरू करण्यात आली आहे. बघा, लाडकी सून योजना सुरू करण्यात आली आहे. राज्याचे हे बघा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतंच ठाण्यात या योजनेचा भव्य शुभारंभ करण्यात आला. ज्या सुनांच्या सासराच्या मंडळीकडून शारीरिक किंवा मानसिक अत्याचार होतात त्यांना तात्काळ मदत मिळावी या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर एक हेल्पलाईन नंबरही जारी करण्यात आला आहे. बघा काय आहे या अपडेटमध्ये. बघा, तर आता जरी ही योजना बघा, आता एकनाथ शिंदे साहेबांनी ही योजना सुरू केली. आता लाडकी सून योजना, आता पहिले लाडकी बहीण योजना होती. लाडकी बहीण योजनेमार्फत तुम्हाला पैसे मिळतात, परंतु लाडकी सून योजनेमार्फत तुम्हाला आता एक मोठा आधार पण मिळणार आहे, सुरक्षा. हे बघा, महत्त्वाचं म्हणजे आता सासरच्या मंडळीकडून जरी तुम्हाला शारीरिक किंवा मानसिक अत्याचार होत असेल तर तुम्हाला मदत मिळणार आहे. या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे आणि एक नंबर देखील, हेल्पलाईन नंबर देखील सुरू करण्यात आला आहे. हे बघा, हेल्पलाईन नंबर पण सांगतो तुम्हाला. हे बघा, या मोहिमेअंतर्गत घरगुती हिंसाचाराचा सामना करणाऱ्या महिलांसाठी एक विशेष हेल्पलाईन नंबर देण्यात आला आहे. बघा, 88 28 86 22 88 असा हा हेल्पलाईन नंबर असणार आहे. या मोहिमेत शिवसेना शाखा आणि कार्यालयही सहभागी होणार आहेत. तसेच पीडित महिलांना तातडीने मदत पुरवली जाईल. म्हणजे हा जो काही नंबर बघा तुम्ही, आता हा नंबर तुमच्या कामाचा आहे, तुम्ही सेव्ह पण करू शकता या नंबरला. आणि जो काही हिंसा आहे, घरगुती हिंसा रोखण्यासाठी हा नंबर आहे आणि हा शिवसेना शाखा आणि कार्यालय यामध्ये सहभागी असणार आहेत. आणि जरी तुम्हाला काही अडीअडचणी असतील किंवा तुमचे सासरचे जे काही मंडळी आहेत ते तुमच्यावरती अत्याचार करत असतील, हिंसा करत असतील, तर तुम्ही या नंबरवरती कॉल करून तुम्ही मदत घेऊ शकता आणि पीडित महिलांना तातडीने मदत पुरवली जाणार आहे असं देखील इथे सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे हा नंबर तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे, तुम्ही हा नंबर सेव्ह करू शकता. हे बघा, परत तुम्हाला दाखवत आहे मी, हे बघा झूम करून दाखवत आहे. ओके, तर अशा पद्धतीने ही नवीन योजना आलेली आहे, लाडकी सून योजना. आणि या योजनेमार्फत काय काय तुम्हाला मदत मिळणार आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. ओके, ठीक आहे. पुढे बघा, आता महत्त्वाची माहिती, ऑगस्ट हप्ता लाडकी बहीण योजनेचा सुरू झाला त्याबद्दल माहिती बघा. आता चला, आता बघा महत्त्वाची माहिती, ऑगस्ट महिन्याचा हप्ता संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती. हे बघा अपडेट बघा, गणेश चतुर्थीचा सण जवळ येत असल्याने अनेक जण अंदाज व्यक्त करत आहे की गणेश उत्सवाच्या आधी किंवा त्याच काळात हप्त्याचा पैसा खात्यात जमा होऊ शकतो. सण उत्सवाच्या मुहूर्त साधून सरकारकडून रक्कम दिली जाते, हे मागील ट्रेंडवरून दिसत आले आहे. तर ज्यांचे अर्ज बाद झालेत त्यांना मिळणार नाही हप्ता. हां बघा, भरपूर जणांचे हप्ता मिळणार नाही आहे. कशामुळे? कारण अर्ज बाद झालेले आहेत, भरपूर जणांचे त्यांना हप्ता मिळणार नाही. मात्र काही महिलांसाठी ही बातमी जी आहे ती निराशाजनक ठरू शकते.
कारण लाडकी बहीण योजनेतून सुमारे 42 लाख महिलांचे अर्ज अमान्य म्हणजे बाद करण्यात आले आहेत. या महिलांना पुढे कोणताही हप्ता मिळणार नाही. भरपूर बहिणी अपात्र झालेल्या आहेत. अपात्र कशामुळे झाले ते तुम्हाला माहीत आहे, ते मी तुम्हाला आता इथे पुन्हा सांगत नाही. आपण ऑगस्ट हप्त्याबद्दल अपडेट जाणून घेऊया. हे बघा, ऑगस्ट हप्ता तुम्हाला या गणेश चतुर्थीनिमित्त मिळू शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अधिकृत तारीख अजून आलेली नाही आणि अजून माझ्या माहितीनुसार हप्ता कोणालाच आलेला नाही. हो बहिणींनो, हप्ता अजून आलेला नाही. तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. हप्ता जवळपास तुम्हाला गणेश चतुर्थीच्या गणेश उत्सवात तुम्हाला मिळू शकतो आणि ऑगस्ट महिन्याच्या शेवटी हप्ता येईल असं 100% सांगितलं जातं. त्यामुळे पैसे येऊ शकतात मीडिया रिपोर्टनुसार. ओके, त्यामुळे तुम्हाला अजून वाट बघावी लागणार आहे. जास्त नाही, थोडीफार वाट बघा. अचानकपणे लवकरच आता तुमच्या खात्यामध्ये जे काही 1500 रुपये आहेत ऑगस्टचे, तर ते ऑगस्टचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यामुळे थोडी अजून वाट बघा. पुढील काही दिवसात आता हप्ता तुमच्या खात्यामध्ये 100% येणार आहे बहिणींनो. ही सर्वात मोठी खुशखबर होती, आनंदाची बातमी होती लाडक्या बहिणींसाठी. आणि भरपूर बहिणी अपात्र झालेल्या आहेत. ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत, बाद झालेल्या आहेत, अशा बहिणींना 1500 रुपये मिळणार नाहीत. ज्या बहिणी पात्र आहेत अशा पात्र बहिणींनाच हे 1500 रुपये आता दिले जात आहे. ओके, जुलैचा हप्ता तुम्हाला मिळाला. आता ऑगस्टचा हप्ता जो आहे, ऑगस्टचा हप्ता तो तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. ठीक आहे, चला ही माहिती आपण समजून घेतली. थोडं अजून वाट बघा, लवकरच तुमच्या खात्यामध्ये पुढील काही दिवसात हप्ता जमा होणार आहे. परंतु मी तुम्हाला आता सांगतो 5000 रुपये कसे मिळणार आहेत आणि 15 लाख रुपयेसाठी काय फॉर्म भरावं लागेल आणि ते कशामुळे छोटा मोठा बिझनेससाठी मिळणार आहेत का, बिझनेससाठी जे 15 लाख रुपये मिळणार आहेत आणि 5000 कोणाला मिळणार आहेत ते पण सांगतो. अत्यंत महत्त्वाची माहिती पुढे आहे. व्हिडिओ इथून पूर्ण बघा. पुढे अजून महत्त्वाच्या कामाच्या तुमच्यासाठी अपडेट आहेत. बघा आता पुढे महत्त्वाची अपडेट. चला आता आपण समजून घेऊया आज रोजीच्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या. आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती समजून घेतली. एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला सर्व काही सांगितलं. आता जी माहिती मी तुम्हाला देणार आहे ना, ती माहिती म्हणजे आजच्या ताज्या बातम्या. जाणून घ्या आजच्या महत्त्वाच्या कामाच्या ताज्या बातम्या. पहिलीच बातमी शेतकरी भावांसाठी आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. ठिबक अनुदानासाठी आवश्यक, हे बघा, ठिबक अनुदानासाठी अनावश्यक कागदपत्रांची जी काही झंझट आहे ती संपलेली आहे. कागदपत्रांची झंझट आता संपलेली आहे आणि हा दिलासा मिळालेला आहे. बघा, ठिबक अनुदानासाठी महाडीबीटी संकेतस्थळावर दाखल झालेल्या अर्जाची छाननी करताना 6 कागदपत्रे तपासली जाणार आहेत. अशा सूचना ज्या आहेत त्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना दिल्या जात आहेत. ठिबक सिंचनाच्या अनुदानामध्ये मोठ्या प्रमाणात अफरातफर होत असल्यानेच सदर कागदपत्रे तपासण्याच्या सूचना देण्यात असल्याचे सूत्रांकडून समजते. राष्ट्रीय विकास योजनेतून प्रति थेंब आणि पीक उपक्रमांतर्गत 2025-26 या आर्थिक वर्षात अनुदान वाटपाकरिता सध्या सर्वत्र कामकाज सुरू झाले आहे. केवळ याच 3 कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याला महाडीबीटी संकेतस्थळावर अनुदानासाठी या 6 कागदपत्रांशिवाय इतर अनावश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तुषार व ठिबक अनुदानासाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित शेत जमिनीवर गेल्या 7 वर्षात ठिबक अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा. तशी यापूर्वीची असलेली अट आता देखील कायम ठेवण्यात आली आहे. ओके, अत्यंत महत्त्वाची माहिती होती ही शेतकरी भावांसाठी. आणि जे काही कागदपत्रांची झंझट आहे ती झंझट आता संपणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे महाडीबीटी संकेतस्थळावर दाखल झालेले जे काही अर्जाची छाननी आहे त्यासाठी 6 कागदपत्रे तपासली जाणार आहेत. आणि हे जे काही अफरातफर होत असल्याने त्यामुळे हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे असं देखील माहिती मिळत आहे. आणि पीक उपक्रमांतर्गत 2025-26 आर्थिक वर्षात अनुदान वाटपाकरिता सध्या सर्वत्र कामकाज आता सुरू झालेलं आहे. ओके, तर शेतकरी भावांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी नंबर 1 होती. चला ही बातमी समजून घेतली आपण. आणि आता आपण समजून घेऊया 5000 रुपये कोणाला मिळणार, 15 लाख रुपये छोटा मोठा बिझनेससाठी कसे मिळणार,
त्या गोष्टी पण सांगतो मी. सर्व अपडेट आहेत आपल्याकडे, टेन्शन घेऊ नका. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा तुम्ही फक्त. चला आता आपण बातमी नंबर 2 बघणार आहोत. हे बघा, 15 लाख रुपये कोणाला मिळणार याबद्दल मी तुम्हाला सांगता येता, समजून घ्या नीटपणे. हे बघा, बातमी नंबर 2मध्ये सर्वात मोठी अपडेट, 100 शेळ्या पाळा आणि सरकारकडून 15 लाख मिळवा, असा करा अर्ज, जाणून घ्या माहिती. हे बघा, तर तुम्हाला 100 शेळ्या पाळाव्या लागणार आहेत आणि ह्या 100 शेळ्या जरी तुम्ही पाळल्या तर सरकारकडून 15 लाख रुपये मिळणार आहेत. आणि ते कसे मिळणार आहेत समजून घ्या. राष्ट्रीय पशुधन अभियान NLM ओके अंतर्गत 100 शेळ्यांच्या युनिटसाठी 15 लाखापर्यंतची 50% सबसिडी मिळण्याची संधी ग्रामीण तरुण, शेतकरी, स्वयंसहायता गट, सहकारी संस्था आणि शेतकरी उत्पादक कंपन्या या योजनेचा लाभ घेऊ शकता. शेतीसोबतच आता पशुपालन हा व्यवसाय ग्रामीण भागांसाठी एक मजबूत आर्थिक आधार बनत आहे. या व्यवसायामुळे हे बघा, या व्यवसायांमध्ये शेळीपालन शेतकऱ्यांसाठी एक लोकप्रिय आणि फायदेशीर पर्याय ठरत आहे. कमी खर्च, जलद उत्पादन आणि बाजारपेठेत असलेली मोठी मागणी यामुळे शेळीपालन एक किफायतशीर व्यवसाय म्हणून उदयास येत आहे. बघा, तर केंद्र सरकारने राष्ट्रीय पशुधन अभियान, नॅशनल लिव्हस्टॉक मिशन NLM योजनेतून हा व्यवसायाला चालना देण्यासाठी मोठी सबसिडी जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही 100 शेळ्यांच्या युनिटसाठी तब्बल 15 लाख रुपयापर्यंतची सबसिडी मिळवू शकता. हे बघा, काय होणार आहे, आता तुम्ही 100 शेळ्या जरी इथे पाळल्या तर तुम्हाला 15 लाख रुपये शासन देणार आहे सबसिडी म्हणून. ओके, हा चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे. जर तुम्ही 100 शेळ्या आणि 5 बोकड्यांचे युनिट सुरू करण्याचा विचार करत असाल तर त्याचा अंदाजित खर्च तुम्हाला 15 लाख रुपये असतो. या खर्चावर सरकार तुम्हाला 50% म्हणजेच 7.5 लाख रुपयापर्यंतचे सबसिडी देते. ही रक्कम 2 टप्प्यामध्ये तुमच्या खात्यात जमा केली जाते. पहिला हप्ता प्रकल्प सुरू झाल्यावर आणि दुसरा हप्ता प्रकल्प पूर्ण झाल्यावर मिळतो. ओके, तर अशा पद्धतीने ही 15 लाख रुपयाची सबसिडी आहे आणि त्याबद्दल ही माहिती आपण समजून घेतली. ओके, तर अत्यंत महत्त्वाची माहिती होती. 15 लाख रुपये जे आहेत ते 100 शेळ्या पाळा आणि सरकारकडून हे 15 लाख जे आहेत ते तुम्हाला सबसिडी मिळणार आहे. त्याबद्दल ही सर्वात मोठी अपडेट होती. तर याचा फायदा ग्रामीण तरुण आहेत, शेतकरी भाऊ आहेत, स्वयंसहायता गट, सहकारी संस्था किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत, यांना याचा मोठा फायदा होणार आहे. ओके, ठीक आहे, ही अपडेट आपण समजून घेतली बातमी नंबर 2. चला आता बातमी नंबर 3 बघा. बातमी नंबर 3 आहे. आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं 5,000 रुपये संदर्भात पण मी तुम्हाला बोललो होतो. तर हे 5,000 रुपये कोणाला मिळणार, चला ती अपडेट पण समजून घेऊया. बातमी नंबर 3मध्ये बांधकाम कामगाराच्या पाल्यांसाठी सुवर्ण संधी, आता शिक्षणासाठी मिळणार 5,000 ते 1 लाखपर्यंत शिष्यवृत्ती. हे शिष्यवृत्ती मिळणार आहे 5,000 ते 1 लाखपर्यंत आणि 5,000 रुपये हे अपडेटमध्ये आहेत. बघा, 5,000 मी तुम्हाला सांगितलं 5,000 रुपये कोणाला मिळणार, तर हे 5,000 रुपये मिळणार आहेत. 5,000 ते 1 लाखपर्यंत पैसे मिळणार आहेत, ती शिष्यवृत्ती मिळणार आहे शिक्षणासाठी बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी. चला जाणून घेऊया याबद्दल पण माहिती. हे बघा, महाराष्ट्र सरकारच्या बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत कामगारांच्या मुलांना 5,000 ते 1 लाखपर्यंतची शिष्यवृत्ती मिळू शकते. या योजनेचा उद्देश कामगारांच्या पाल्यांना शिक्षणातून समृद्धीकडे नेणे हा आहे. महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी. महाराष्ट्र सरकारने आपल्या आयुष्याची पर्वा न करता कष्ट करणाऱ्या बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी अनेक योजना आणल्या आहेत. या पैकीच एक महत्त्वाची योजना म्हणजेच बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना. ओके, या योजनेमुळे कामगारांच्या मुला मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात
राहून आपलं भविष्य जे आहे ते घडवण्याची एक अनोखी संधी मिळणार आहे. जे भविष्य आहे ते अनोखी एक संधी मिळणार आहे, भविष्य घडवण्याची एक अनोखी संधी मिळणार आहे यामुळे. आणि आपल्या डोळ्यासमोर बांधकाम कामगारांची प्रतिमा उभी राहते, ती म्हणजे कडक उन्हात, पावसात आणि थंडीत छोट्याशा घरात राहून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा एक मेहनती व्यक्ती अनेकदा आर्थिक अडचणीमुळे बघा आर्थिक अडचणीमुळे त्याच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते आणि तेही त्यांच्याप्रमाणेच कामगार बनतात. या दुष्टचक्राला हे बघा भेदण्यासाठी सरकारने या योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेद्वारे कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी बघा 5,000 ते 1,00,000 रुपयेपर्यंतची आर्थिक मदत दिली जाणार आहे. तर बघा तर हे मिळणार आहे फक्त बांधकाम कामगारचे जे काही पाल्य आहेत मुलं आहेत त्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे आणि एक चांगल्या शिक्षणासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे आणि शासनाने हा एकदम चांगला निर्णय घेतलेला आहे. ओके, चला ही बातमी आपण समजून घेतली. अत्यंत महत्त्वाची बातमी होती. 5,000 संदर्भात आणि 1,00,000 रुपयेपर्यंत शिष्यवृत्ती मिळू शकते. 5,000 ते 1,00,000 पर्यंत याबद्दल आपण समजून घेतलं. चला तर शेवटची बातमी आहे बातमी नंबर 4. एवढी शेवटची बातमी नंबर 4 बघून जा, मग आपण व्हिडिओ थांबूया. चला शेवटची बातमी बघा तुम्ही आता. चला आता आपण शेवटची बातमी बघून घेणार आहोत. आता एवढी शेवटची बातमी बघा. हे बघा अत्यंत महत्त्वाची बातमी नंबर 4 आहे. राज्यात पुढील 5 दिवस पावसाचे. पावसासंदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. पाऊस कुठे कुठे येणार आहे त्याबद्दल माहिती समजून घ्या. अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. हे बघा तर मागील 2 दिवसांपासून संपूर्ण राज्यात मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे. राज्यातील अनेक भागात रविवारी देखील मुसळधार पाऊस कोसळला. दरम्यान पुढील 4 ते 5 दिवस राज्यात सर्वदूर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कालावधीत काही भागात अतिवृष्टीचीही शक्यता आहे. हे बघा तर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात 2 कमी दाब क्षेत्र निर्माण झाले आहेत. त्याचाच प्रभाव म्हणून पुढील 5 दिवस संपूर्ण राज्यात पावसाचे प्रमाण वाढणार आहे. काय झालेलं आहे बंगालचे उपसागर आहे तिथे 2 कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे आणि जेव्हा एक क्षेत्र निर्माण होतं तेव्हा पाऊस येतो. त्यामुळे पुढील 5 दिवस संपूर्ण राज्यात पावसाचं प्रमाण 100% वाढणार आहे आणि आता पण आपण बघत आहोत सर्वीकडे पाऊस चालू आहे आणि तो अजून वाढणार आहे पुढील 5 दिवसात. हे बघा पुढे बघा अजून माहिती समजून घ्या. या कालावधीत काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. प्रामुख्याने कोकण आणि घाट माथ्यावर पावसाचा जोर जो आहे तो सर्वाधिक असणार आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने ओढ दिली होती, त्यामुळे तापमानात वाढ झाली होती. पाऊस पुन्हा सक्रिय झाल्यामुळे संपूर्ण राज्यात वाढू लागलेल्या तापमानापासून दिलासा आता मिळणार आहे. आता सर्वीकडे बघा ऊन पण कडक पडलं होतं, त्यामुळे आता तो जो उन्हाचा चटका आहे तो आता तुम्हाला सहन करावा लागणार नाही, कारण आता सर्वदूर आता पावसाचं वातावरण झालेलं आहे. मुंबई शहर तसेच उपनगरातही रविवारी सकाळपासून पावसाने हजेरी लावली होती. मागील 3 दिवसांपासून मुंबईत संततधार पाऊस पडत आहे. हवामान विभागाच्या कुलाबा क्षेत्रात रविवारी सकाळी 8:30 ते 5:30 पर्यंत 20.4 मिमी तर सांताक्रूज केंद्रात 20.9 मिमी पावसाची नोंद झाली. पुढील बघा 3 दिवस पावसाची तीव्रता अधिक असेल. मुंबईबरोबरच ठाणे, नवी मुंबई परिसरातही मुसळधार पाऊस पडेल. मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यात सोमवार आणि मंगळवार मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी या कालावधीत कमी वेळात जास्त पाऊस पडण्याचीही शक्यता आहे. तर पावसासंदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती होती. तर बघा राज्यात पुढील 5 दिवस अजून पाऊस येणार आहे. जबरदस्त अतिमुसळधार पाऊस सांगितलेला आहे आणि सर्व राज्यात पाऊस सांगितलेला आहे. राज्यात सर्व दूरकडे पाऊस सांगितलेला आहे, मुसळधार ते अतिमुसळधार. ओके, ठीक आहे, ही बातमी समजली. पुढील एक महत्त्वाची माहिती समजून घ्या, मग व्हिडिओ आपण थांबूया. बघा आता महत्त्वाची माहिती.
तर आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाच्या बातम्या बघितल्या। आज रोजीच्या ज्या काही टॉप बातम्या, त्या कामाच्या बातम्या होत्या, त्या सर्व बातम्या आपण जाणून घेतल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। सर्व माहिती एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला सर्व माहिती एकदम सांगितलेलं आहे। ठीक आहे, आपण सुरुवातीला लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती बघितली आणि जे पण महत्त्वाचे अपडेट होते, 15 लाख रुपये कशासाठी मिळणार आहेत सबसिडी, ते पण मी तुम्हाला सांगितलं। त्यानंतर 5,000 रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे, कोणाला मिळणार आहे ते पण सांगितलं तुम्हाला, आणि 1500 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहे ते पण सांगितलं। म्हणजे सर्व अपडेट एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला सर्व काही माहिती दिलेली आहे। ओके, चला ठीक आहे, मग तुम्ही पटापट या व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर जरी तुम्ही पहिल्यांदा आलेलं असाल तर आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा, शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा, ऑल नावावरती सिलेक्ट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद, भेटू पुढील व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत।